मध्ये मोठी फसवणूक झालेली आहे। पूर्णपणे या दोन बहीण भावंडांनी नोकराला मध्यस्थी घालून माझ्यासोबत फसवणूक केलेली आहे, 420 केलेली आहे। मौजे जिरेवाडी तालुका परळी जिल्हा बीड येथील गट क्रमांक 240 मध्ये माझी 63.50 आर जमीन होती। त्या जमिनीमधून यांनी माझी 36 आर जमीन ही पूर्णपणे फ्रॉड करून विकलेली आहे। धाकदपट दाखवून यांच्या नोकरामार्फत मला अनुसुया हॉटेलमध्ये बोलावून घेण्यात आलं होतं। परळीच्या दिवसभर तिथे मी होते। सकाळी पहाटे मी आले। 11 वाजता त्यांनी मला तिथून रजिस्ट्रार ऑफिसमध्ये नेलं। तुम्हाला या जमिनीचा मुआवजा मिळेल असं सांगितलं आणि 11 वाजता मी रजिस्ट्रार ऑफिसला गेले तेव्हा रजिस्ट्रारने सुद्धा मला काहीही विचारलं नाही। आपसूक सह्या करून घेतल्या आणि फोटो काढून घेतले, रजिस्ट्री लावून घेतली। मला कोणी जमीन घेतली हे सुद्धा माहिती नाही। भरपूर लोक तिथे होते। आम्हाला तिघांना लगेच बाहेर काढण्यात आलं आणि बाहेर काढून आम्हाला गोविंद बालाजी मुंडेंनी त्याच्या घरी नेलं, जेवू घातलं आणि तिथून त्यांनी आमच्याकडून ब्लँक पेपरवर सह्या घेतल्या 100 रुपयाच्या आणि त्यावेळेला मी त्याला अडवलं तर त्यांनी मला सांगितलं तुम्हाला धनुभाऊ आणि पंकजाताई परळी सोडू देणार नाही, तुम्ही इथे सह्या केल्या नाहीत तर। आणि त्याच्यावर त्यांनी इसार पावती तयार केली त्याच तारखेची आणि ती मला नंतर 15 दिवसांनी कळली इसार पावती काय केली ती। आणि आमच्याकडनं सगळे पैसे मिळाल्याचं त्या इसार पावतीवर लिहून घेतलं। शिवाय त्यांनी जे 22 लाख रुपये आम्हाला ऑनलाईन पाठवले ते ऑनलाईन 22 लाखापैकी 1 लाख रुपये संध्याकाळी 5 वाजता जेव्हा आम्हाला तो सोडायला आमच्या घरापर्यंत कारनी आला गोविंद बालाजी मुंडे, त्यांनी आम्हाला कारनी सोडलं। त्यावेळेला त्यांनी रस्त्यात असताना परळीहून APAला फोन लावून धनंजयच्या बंगल्यातून एक सर्टिफिकेट घेतलं जे रेस्ट हाऊसला ठाण्यात राहण्यासाठी ऑनलाईन सर्टिफिकेट मागवलं। त्याच्यामधून त्यांनी ठाणे रेस्ट हाऊसमध्ये तो राहिला त्या अर्जावर आणि तिथून त्यांनी सकाळी आमच्या घरी आला, जायला तयार नव्हता। माझ्या मुलांनी बँकेत समोर जाऊन त्याला जेव्हा 1 लाख रुपये कॅश काढून दिली तेव्हा त्यांनी आमचं ठाणं सोडलं आणि नंतर 10 दिवसांनी तो आम्हाला एवढा परेशान करायला लागला की तुम्हाला मी सगळं काम करून दिलं आहे तर तुम्ही मला ह्याच्यातले काही टक्के दिले पाहिजे। आणि ही जी रजिस्ट्री लावली आहे 63 आर पैकी 36 आरची ही गोविंद माधव मुंडे जो BJPचा कार्यकर्ता आहे, हे मला धनंजयनीच सांगितलं होतं BJPचा कार्यकर्ता आहे। तर त्यांनी मागे नंतर मी त्याला फॉलोअप चालू केला। जेव्हा मला कळलं की फसवणूक झालेली आहे त्यावेळेला मी फॉलोअप चालू केला। 2 वर्ष फॉलोअप करत होते आणि आता तो इलेक्शनमध्ये बिझी आहे आणि त्यांनी माझा कुठलाही फोन घेण्यास आणि त्याच्या बायकोनी फोन घेण्यास तयारी दर्शवली नसल्यामुळे मला भेटण्याचं नाकारल्यामुळे मी त्याचा फॉलोअप थांबवून कोर्टाची पायरी चढलेली आहे आणि अंबेजोगाई डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये मी स्पेशल सूट 61/2024चा 18 ऑक्टोबरला दावा दाखल केलेला आहे। 25 ऑक्टोबरला नोटिसा गेलेल्या आहे। 28 नोव्हेंबरला पहिली तारीख पडलेली आहे। आता मी कोर्टाची लढाई करून माझी जमीन घेणार आहे आणि मला ह्याच्यात पूर्ण माहिती आहे की ह्या दोन बहीण भावंडांनी आपल्या नोकराला पुढे करून ही माझ्याकडनं एक महिला म्हणून माझ्या साधेपणाचा आणि मला परळीचा व्यवहार माहीत नसल्यामुळं परळी मराठवाडा मी इकडे जास्त येत नसल्यामुळे त्याचा त्यांनी गैरफायदा घेऊन माझ्याकडून मातीमोल ही जमीन घेतलेली आहे। मला एवढंच सांगायचं आहे की मी आज न्यायालयाच्या चक्रा अंबेजोगाई परळी करणार आहे। पोलीस स्टेशनला पोलीस कंप्लेंट करून सुद्धा 1 महिना होईल आता या 18 तारखेला, तरीसुद्धा पोलिसांनी अजूनही त्याच्यावर कार्यवाही केलेली नाही आहे। मी आता बीड जिल्ह्यामध्ये जाऊन बीडमध्ये जाऊन SP ला भेटणार आहे। त्यावर त्यांनी कार्यवाही केली नाही तर मी हायकोर्टात क्रिमिनल दावा टाकणार आहे, कारण ही प्रॉपर सिव्हिल केस नसून क्रिमिनल केस आहे असं मला वाटते। आणि आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या 2 बहीण भाऊ आणि त्यांचे जे कोणी चमचे आहेत वाल्मीकडनं आणि आणखीन कोण ह्या लोकांनी जर मला आता काही त्रास दिला आणि माझ्या जीवाला आणि माझ्या मुलांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर हेच लोक जबाबदार राहतील हे मी दाव्याने सांगेन, कारण हे जीवावर यायला सुद्धा कमी करणार नाहीत एवढी यांना ही जमीन प्यारी आहे।
जमिनीसाठी हे वाटेल ते करायला दोघं बहीण भाऊ तयार असतात. परळीमध्ये पूर्ण चौकशी केल्यावर मला असं लक्षात आलं की पूर्णपणे ह्यांचा दहशत आहे. यांच्या घरात रजिस्टर येतं, यांच्या घरामध्ये पोलीस अधिकारी येतात, सगळं यांच्या घरात रजिस्टर कॅन्सल होतात. 2 वर्षात मी जेव्हा फॉलोअप केला तेव्हा मला हे सगळं कळलं आणि मी त्याला बोलूनही दाखवलं. पण मग नंतर मला असं लक्षात आलं की मी एका चोराकडेच न्याय मागायला चालली आहे, तर चोर मला न्याय देऊ शकत नाही, न्यायालय मला न्याय देऊ शकतं. म्हणून मी आज कोर्टाची पायरी चढलेली आहे, कारण माझी आता कोर्टाची पायरी चढण्याची लिमिट संपत आलेली आहे. म्हणून मला आज कोर्टाची दाद मागावी लागते आहे. धन्यवाद. राजकीय म्हणजे सध्या निवडणूक सुरू आहे, धनंजय मुंडे निवडणुकीला उभे आहेत, तर राजकीय हेतूने प्रेरित होऊन तुम्ही हे आत्ता आरोप करताय वगैरे, याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? मी बिलकुल राजकीय हेतूने काही करत नाही आहे. माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही आहे. माझ्या ठाण्यामध्ये जो उमेदवार उभा असतो त्याला, मला ज्याला उमेदवाराला मत द्यायचं असतं त्यांनाच मी देत असते. राजकारणाशी माझा संबंध पहिलेही नव्हता, आत्ताही नाही. मी कुठल्याही पक्षाकडे जात नाही, कोणाकडे कामं मागत नाही आणि कोणाकडे काही करत नाही. ॲडमिनिस्ट्रेशन माझ्या संस्थेचे कामं करतात. मी कुठल्याही नेत्याकडे जात नाही, कुठल्याही पक्षाच्या नेत्याकडे जात नाही. हवं तर तुम्ही चौकशी करून घ्यावी. मला राजकीय हेतूचा काहीच संबंध नाही आहे, बिलकुल काही नाही आहे. या लोकांना काही त्रास नाही आहे. हे अगदी चमडी यांची एकदम कडक आहे, यांना काहीही त्रास होत नाही. हे यांच्यापेक्षा गोपीनाथराव केवळ कितीतरी पटांनी चांगले होते. आज तळागाळातून ते वर आलेले होते आणि त्यांनी राजकारण खूप चांगलं केलं. हे दोघं बहीण भाऊ आयते वर आलेले आहेत, आपल्या वडिलांच्या काकांच्या नावावर वर आलेले आहेत. त्याच्यामुळे यांचं राजकारण हे राजकारण नाही आहे. दंडेलशाही, दडपशाही, धाकदपटशाही आणि लोकांना त्रास देणं, नातेवाईकांना त्रास देणं हेच कामं हे करतात.